तुम्हाला गरिबीतून बाहेर पडायचं आहे का? की आयुष्यभर स्ट्रगल करायचं आहे? सत्य हे आहे, गरिबीत जन्म घेणं तुमच्या हातात नसतं, पण गरीब राहणं पूर्णपणे तुमच्या हातात असतं. आज अनेक लोक मेहनत करतात, पण तरीही ते पुढे जात नाहीत. का? कारण ते चुकीच्या सवयींमध्ये अडकलेले असतात. पण एक चांगली बातमी आहे, श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला करोडपती जन्माला यायची गरज नाही. फक्त योग्य डिसिजन्स आणि सवयी लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, गरिबीतून श्रीमंत कसे व्हावे आणि त्या 7 पॉवरफुल स्टेप्स ज्या तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक डिसिजन तुमचं फ्युचर बदलू शकतं. चला आता एक कडू पण खरं सत्य समजून घेऊया. गरिबीतून बाहेर पडणं सोपं नाही, पण ते अशक्यही नाही. आज अनेक लोक दिवसभर मेहनत करतात, तरीही त्यांची परिस्थिती बदलत नाही. का? कारण ते फक्त काम करतात, पण स्मार्ट काम करत नाहीत. आपण काय करतो? जे मिळतं ते खर्च करतो. सेव्हिंग नाही, प्लॅनिंग नाही, इन्व्हेस्टमेंट नाही आणि आपण म्हणतो माझं नशीबच खराब आहे. पण सत्य काय आहे माहीत आहे का? नशीब नाही, तुमच्या डेली हॅबिट्स तुमचं फ्युचर ठरवतात. गरीब लोक आजचा विचार करतात, श्रीमंत लोक फ्युचर प्लॅन करतात. गरीब लोक पैसा कमावतात, श्रीमंत लोक पैसा वाढवतात. हा फरक समजून घेतला तर तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. म्हणूनच जर तुम्हाला खरंच गरिबीतून बाहेर पडायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या सवयी आणि विचार बदलावे लागतील. आता पुढे आपण त्या 7 स्टेप्स पाहणार आहोत, ज्या तुम्हाला गरिबीतून श्रीमंत बनवू शकतात. आता आपण पाहूया गरिबीतून श्रीमंत होण्यासाठी 7 पॉवरफुल स्टेप्स. हे स्टेप्स जर तुम्ही खरंच फॉलो केले, तर तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. पहिलं आहे क्लिअर गोल ठेवा. तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते ठरवा. मला श्रीमंत व्हायचं आहे एवढंच नाही, किती पैसा, किती वेळेत. गोल क्लिअर इज इक्वल टू डायरेक्शन क्लिअर. दुसरं आहे सेव्हिंग हॅबिट सुरू करा. इन्कम कितीही कमी असो, सेव्हिंग सुरू करा. पहिलं रूल आहे कमीत कमी 10 ते 20% बाजूला ठेवा. स्मॉल सेव्हिंग इज इक्वल टू बिग फ्युचर. तिसरं आहे इन्व्हेस्टमेंट शिकून सुरू करा. पैसा फक्त ठेवू नका, तो वाढवायला शिका. म्हणजे SIP, म्युच्युअल फंड्स, स्मॉल बिझनेस. पैसा कामाला लावा. चौथं आहे हाय इन्कम स्किल्स शिका. तुमची इन्कम तुमच्या स्किल्सवर डिपेंड असते. डिजिटल स्किल्स, कम्युनिकेशन, फ्रीलान्सिंग. स्किल वाढली तर इन्कम वाढते. पाचवं आहे मल्टिपल इन्कम सोर्सेस तयार करा. एक इन्कमवर डिपेंड राहू नका. जॉब प्लस साईड इन्कम प्लस इन्व्हेस्टमेंट. रिस्क कमी आणि इन्कम जास्त. सहावं आहे रॉंग हॅबिट्स सोडा. अनावश्यक खर्च टाळा. आळस, वेळ वाया घालवणे या सवयी तुम्हाला गरीब ठेवतात. सातवं आहे कन्सिस्टन्सी प्लस पेशन्स ठेवा. सक्सेस ओव्हरनाईट येत नाही. रोज छोटे स्टेप्स घ्या. कन्सिस्टन्सी ठेवली तर सक्सेस नक्कीच मिळेल. या 7 स्टेप्स जर तुम्ही आजपासून फॉलो केले, तर गरिबीतून बाहेर पडणं 100% शक्य आहे. मंथली बजेट कसा बनवायचा? आता आपण पाहूया प्रॅक्टिकली पैसा कंट्रोल कसा करायचा. पहिली स्टेप आहे इन्कम लिहा. महिन्याला किती पैसे येतात ते क्लिअर लिहा. सॅलरी, साईड इन्कम सगळं इन्क्लूड करा. दुसरी स्टेप आहे फिक्स्ड एक्सपेन्सेस ओळखा. रेंट, EMI, बिल्स हे खर्च फिक्स असतात. तिसरी स्टेप आहे व्हेरिएबल एक्सपेन्सेस ट्रॅक करा. फूड, शॉपिंग, ट्रॅव्हल हेच जास्त पैसे खातात. चौथी स्टेप आहे 50, 30 आणि 20 रूल वापरा. म्हणजे 50% गरजेचे खर्च, 30% लाईफस्टाईल आणि 20% सेव्हिंग करा. पाचवी स्टेप आहे सेव्हिंग फर्स्ट करा. सॅलरी आली की आधी सेव्हिंग करा, नंतरच खर्च करा. सहावी स्टेप आहे खर्च लिहून ठेवा. रोजचे खर्च नोट करा. मोबाईल नोट्स ॲप वापरा. सातवी स्टेप आहे मंथली रिव्ह्यू करा. महिन्याच्या शेवटी चेक करा कुठे जास्त खर्च झाला ते ओळखा आणि लक्षात ठेवा, बजेट म्हणजे रिस्ट्रिक्शन नाही,
तो तुमच्या पैशावर कंट्रोल मिळवण्याचा मार्ग आहे. आज तुम्ही बजेट बनवलात तर उद्या तुमचा पैसा टिकायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, गरिबीतून बाहेर पडणं अवघड आहे, पण अशक्य नाही. आज तुम्ही जिथे आहात ते तुमच्या कालच्या डिसिजन्समुळे आहे आणि उद्या तुम्ही जिथे असाल ते आजच्या ॲक्शनवर ठरणार आहे. बहुतेक लोक काय करतात ते बदल टाळतात, कम्फर्ट झोनमध्ये राहतात आणि एक दिवस सगळं बदलणार असं वाट पाहतात. पण सत्य काय आहे, काहीही आपोआप बदलत नाही. बदल तुम्हालाच करावा लागतो. गरीब लोक कारणं देतात, श्रीमंत लोक मार्ग शोधतात. हा फरकच आयुष्य बदलतो. आज जर तुम्ही ठरवलं, मी माझं फ्युचर बदलणार, मी माझ्या सवयी बदलणार, तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. तर आता तुम्हाला क्लिअर झालं असेल, गरिबीतून श्रीमंत कसे व्हायचे आणि त्यासाठी काय करायचं. पण लक्षात ठेवा, फक्त माहिती असणं पुरेसं नाही, ॲक्शन घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. आज तुम्ही काय सुरू करणार, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट की नवीन स्किल? फक्त एक डिसिजन आणि तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आत्ताच एक स्टेप निवडा आणि आजपासून सुरू करा. जर तुम्हाला असेच लाईफ चेंजिंग व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मी बदलणार. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, गरिबी कायमची नसते, पण सवयी कायम राहतात. सवयी बदलल्या की आयुष्य बदलतं.